भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा तणाव निर्माण झाल्यानंतर सोन्याच्या दरांनी मोठा उच्चांक गाठला होता। मात्र आता दर कमी झालेले आहेत। सोन्याच्या दरात सातत्याने चढ उतार होत असल्याने लग्न सराईचे दिवस असून ग्राहक संभ्रमात आहे। सोन्याचे दर आणखी कमी होतील या आशेने ग्राहक वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सोन्याच्या भावात चढ उतार, ग्राहक संभ्रमात। सोन्याच्या दरात पुन्हा किंचित घसरण, ग्राहक वेट अँड वॉचच्या भूमिकेत। गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचा थेट परिणाम सोने बाजारावर झालाय। सोन्याचा भाव हा 1 लाखाच्या घरात पोहोचला होता। मात्र काही दिवसात शेअर बाजार खाली घसरल्याने सोन्याचा भाव देखील 1000 रुपयांनी घसरलाय। गेल्या 7 दिवसात सोन्याच्या भावात 3400 रुपयांची घसरण झाली आहे। 7 मे रोजी 97500 तर जीएसटी सह 1,425,000 रुपये सोन्याचा भाव होता। तर 10 मेला 96,600 तर जीएसटी सह 99,498 रुपये। 12 मे रोजी 93,800 तर जीएसटी सह 96,614 रुपये। 13 मे रोजी 94,200 जीएसटी सह 97,026 रुपये सोन्याचा भाव होता। सगळीकडे कुठे ना कुठे युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे। त्याचा थेट परिणाम सोन्याच्या आंतरराष्ट्रीय मार्केटवर नकळतच होतो। म्हणजे परिणाम असा झालेला आहे की सोन्याचे भाव हे 1 लाखापर्यंत गेलेले होते आणि आता सोन्याचे भाव परत 94,000वरून थांबलेत। एका तोड्याचं मंगळसूत्र घ्यायचं असेल तर ते 7 ते 8 ग्रॅमवर त्यांना समाधान मानावं लागतंय। कुठेतरी काटकसर होत आहे। पहिला जर खरेदी करायचं इझिली आम्हाला पटकन 1 तोडा 2 तोडा जे काय असं पटकन घेता यायचं ते आमच्या बजेटमध्ये बसायचं। आता 5 ग्रॅम घ्यायला पण विचार करावा लागतो। म्हणजे याचा अर्थ बघा की किती रेट वाढले। सोन्याच्या भावात झालेल्या घसरणीचं ग्राहक एकीकडे स्वागत करतायत तर दुसरीकडे सोन्याच्या भावात वाढ होत असताना मोठ्या पटीनं वाढ होते, मात्र घसरण होत असताना मात्र फार कमी प्रमाणात होते। त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना सहन करावा लागतोय अशी खंत ग्राहक व्यक्त करतायत। सोनं खरेदी करत असताना ग्राहकांना काटकसर करावी लागते। सण, लग्न सराई यासारख्या कार्यक्रमात सोनं हे अत्यावश्यक गोष्ट असल्यामुळे सोनं खरेदी करणे अनिवार्य आहे। मात्र या वाढत्या भावामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलेलं आहे। वाढ जेवढ्या प्रमाणात आहे तेवढ्या प्रमाणात ती कमी होत नाही। तर जनसामान्य माणसांचा एक भाग सोनं घेण्यासाठी थोडा कोडमडलेला आहे। जर भाव अजून कमी झाले तर नक्कीच जनसामान्य माणसांना त्याचा फायदा होईल। सोन्याच्या भावात 3000ची घसरण झाली ती चांगली गोष्ट आहे, पण सरकारला विनंती आमच्या सारखे सामान्य लोकांना एवढी म्हणजे जास्तीत जास्त घसरण झालेली पाहिजे। तो कमी भाव झाले पाहिजे, सरकारला हीच विनंती आहे आमची। रशिया युक्रेनचं युद्ध, भारत पाकिस्तान तणाव आणि ट्रेड वॉर या कारणांमुळे सोन्याचे भाव हे 1 लाखांपर्यंत गेले होते। रशिया युक्रेनचं युद्ध अद्यापही थांबलेलं नाही तर इस्रायल आणि हमास युद्ध देखील अद्यापही सुरूच आहे। त्यामध्ये यूएस आणि चायनाचा ट्रेड वॉर जरी थांबला असला तर या सुरू असलेल्या युद्धामुळे सोन्याच्या भावात पुन्हा वाढ होण्याची शक्यता सोने तज्ञांनी व्यक्त केली आहे। सोन्याचे भाव 1 लाखाच्या वरती गेले होते, पण आज आपण बघितलं तर सोन्याचे भाव जवळजवळ 97,000 पर्यंत आज आलेले। 4,000 रुपयाने सोन्याचे भाव कमी झालेले। चायनाची गोल्ड बाईंग, रशिया युक्रेनचा युद्ध आणि इंटरेस्ट रेट या सर्व फॅक्टर्समुळे सोन्याचे भाव परत वाढण्याची शक्यता आहे। जगातील काही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे सोन्याच्या भावात चढ उतार राहणार आहे। त्यामुळे याचा परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर होत असल्याने ग्राहक संभ्रमात असून सोनं खरेदी करण्यासाठी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे। त्यामुळे सोन्याचे भाव आगामी काळात वाढतील की कमी होतील हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।